विठू माऊली या संघाने जिंकलेला आहे आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर सर्वच मान्यवरांचं परत एकदा आम्ही मनापासून स्वागत करू. सर्व मान्यवरांचं परत एकदा मनापासून आम्ही आभारी आहोत. फायनलला लगेच आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. मान्यवरांना विनंती राहील आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हावं आणि या फायनलच्या मॅचचा आपण आनंद घ्यावा अशी विनंती आमच्या सर्वच मान्यवरांना राहणार आहे. सर्वच मान्यवर अतिथी जे आज या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत, सर्व मान्यवर अतिथींना विनंती आहे आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हावं आणि या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा आपण याची देही याची डोळा अनुभव घ्यावा हीच विनंती आपल्याला असणार आहे. या ठिकाणी देणं गरजेचं आहे आणि अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला पाठवणं बंधनकारक आहे. तिथे मागे जे लहान लहान मुलं आहेत त्यांना विनंती आपण तिथून उठा. लहान लहान मुलं उठा तिथून आणि बाउंड्रीच्या जवळ कुणी बसू नका. बाउंड्री लाईनच्या जवळ कुणी बसू नका ही देखील सर्व प्रेक्षकांना आमची विनंती आहे. थोडंसं मागे मागे सरकून बसा. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं परत एकदा राजूर प्रीमियर लीगच्या निमित्ताने स्वागत आहे. फायनल सामना आता लगेच सुरू होतोय. एका बाजूला विठू माऊली 11 म्हाळुंगे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळेल प्रवरा पॅन्थर्स अकोले. टॉस जिंकलाय विठू माऊली म्हाळुंगे संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा. फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित करण्यात आलेला आहे प्रवरा पॅन्थर्स अकोले संघाला. 6 ओव्हरची ही मॅच असणार आहे आणि निश्चितच प्रत्येकाला प्रतीक्षा लागली आहे. प्रत्येकाला उत्कंठ आहे की आता या 5व्या वर्षामध्ये कोण या स्पर्धेला जिंकणार याची प्रतीक्षा आता सर्वांना लागलेली आहे. अगदी काही क्षणातच फायनलला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे आवश्यक आहेत. हा ते लहान लहान मुलं जे आहेत तिथे झटू नका, थोडंसं मागे थांबा. पण या स्पर्धेच्या फायनलला जिंकण्यासाठी एका बाजूला जर पाहिलं तर संघ आपल्याला म्हाळुंगे विठू माऊली संघ पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे प्रवरा पॅन्थर्स अकोले. जबरदस्त थरार टेनिस बॉल क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे
आज स्पर्धा अंतिम टप्प्याकडे आली आहे. शेवटची मॅच आपल्या सर्वांना इकडे पाहायला मिळेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आमचे मॅच ऑफिशियल्स दाखल झालेले आहेत. एका बाजूला गोविंद गुंडसर आणि दुसऱ्या बाजूला आपण नारायण खिलारी सरांना पाहू शकता. ग्रामीण टेनिस क्रिकेटची आमची संपूर्ण टीम सज्ज झालेली आहे. त्याचबरोबर आमचा प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आणि प्रेक्षक राजा देखील सज्ज झालेला आहे. सर्वांचं या ठिकाणी क्रिकेट लव्हर्स राजूर यांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. लगेचच मॅचलाही सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर ही स्पर्धा म्हटलं तर मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आज या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला कोण जिंकणार, आज या स्पर्धेच्या माध्यमातून कोण होणार चॅम्पियन, ते देखील आपल्याला पाहावं लागेल. रंगनाथजी खिळकर साहेबांच्या वतीने सलग 3 षटकार जर खेळले तर 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. हा, बाउंड्रीवर जे प्रेक्षक बसलेले आहेत कृपया करून थोडस मागे मागे सरका, त्याच्याशिवाय मॅच सुरू होणार नाही. थोडस मागे मागे सरका. बाउंड्री लाईनवर जे प्रेक्षक बसलेले आहेत थोडस मागे मागे सरका प्लीज. तिकडे तिकडे तिकडच्या साईडला जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे थोडस मागे मागे सरकून बसा. आपण तिथे आमचे प्रतिनिधी असतील तर त्यांना विनंती आपण त्या सूचना द्या. दत्ता दिंदळे सर, सर्वांना सांगा बाउंड्री लाईनच्या जवळ जर कोणी असलं तर त्यांना मागे घ्या. काय होतं, एखादा खेळाडू बॉल अडवण्याच्या नादात तिथे एखादा अपघात येऊ शकतो, एखादी दुखापत येऊ शकते. तर जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. मेगा फायनल आणि पहिलाच बॉल स्क्वेअर लाईक सीमारेषेच्या पलीकडे. षटकार चरण, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. अशोक हेडे यांच्या पहिल्याच बॉलवर षटकार आलेला आहे. यावेळेस फुलर लेंथवरचा बॉल, त्याला फक्त हलक्याने ढकललं, दिशा दिली. मिड ऑफ मध्ये बॉलला अडवलं जाईल, धाव मिळणार नाहीये. आघाडीची जोडी जर पाहिलं तर सलामीचे 2 फलंदाज, एका बाजूला अजय आणि त्यांच्या जोडीला अमित मोठ्या बॅटिंगसाठी आलेले आहेत. तर पहिलं षटक घेऊन अशोक हेडे आलेले आहेत. अशोक हेडे यांनी जर अजय यांची विकेट घेतली तर यश सदगीर यांच्या वतीने 500 रुपये त्यांच्यासाठी दिले जाणार आहेत. यावेळेस डिक्लेरेशन झोनमध्ये बॉल केलाय, 2 धावा तिकडे पूर्ण केल्या जात आहेत. डिक्लेरेशन झोन घोषांकित क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला आणि 2 धावा तिकडे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धाव संख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर 8 धावा. प्रेक्षकांची देखील प्रचंड रेलचेल, प्रेक्षकांची तोफा गर्दी या स्पर्धेच्या निमित्ताने. सर्वांचं स्वागत आहे. खरं तर यावर्षी प्रेक्षकांसाठी देखील आम्ही लकी ड्रॉचं आयोजन केलं होतं. 10 रुपयांचं कुपन होतं आणि बऱ्याचशा प्रेक्षकांनी आपलं नशीब आजमावलंय. आता बघायचंय की कुणालाही बक्षीस जाणार, त्याची ही प्रतीक्षा आहे. कव्हर मध्ये एक लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. या मैदानाला घासत बॉल सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चाललाय, परंतु तिकडे 2 धावा आपल्याला पूर्ण होत असताना पाहायला मिळणार आहेत. 2 धावांच्या मदतीने रंगनाथ खिळकर यांच्या वतीने सलग 3 षटकार जर कोणताही फलंदाज खेळत असेल तर त्यांना 500 रुपयांचं पारितोषिक रोख स्वरूपामध्ये दिलं जाणार आहे. अशोक हेडे पहिल्या षटक घेऊन आलेले आहेत. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, परंतु त्यानंतर खूप चांगलं कमबॅकही त्यांनी केलंय. पाहूयात पुढचा बॉल. यावेळेस बाहेर जाणारा बॉल, त्याला छेडण्याचा प्रयत्न. हा चेंडू मात्र निर्धाव आलेला आहे. दोन्ही संघांचा विचार जर केला तर बराचसा संघर्ष करून चढ उतार बरेचसे पाहिले त्या स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर हे 2 संघ इथपर्यंत पोहोचलेले आहेत. परंतु आता एका प्रश्नाचं उत्तर शोधायचंय, या स्पर्धेचा मानकरी कोण, त्यासाठी मात्र हे युद्ध रंगलेलं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट, स्ट्रोक चांगला खेळलाय. बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करेल. अजयच्या बॅटमधून इथे 2 धावा मिळत आहेत. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल आणि पहिल्या ओव्हरचा खेळ देखील इकडे समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकंदर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. प्रवरा पॅन्थर्स अकोले बिनबाद 12. शाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री बाळूभाऊ विजय नवाळी, युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते यांकडून ओहोर संपली. मैट साहेब आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये जोडलेले आहेत. ते देखील अचूक काम करतायत, त्यांचे कौतुक करावं लागणार आहे.
पहिल्या वरचा खेळ संपलेला आहे. पहिल्या वर नंतर धावफलकावर आपण नजर टाकूयात. पहिल्या वर नंतर 12 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि दुसरं षटक घेऊन एक युवा टॅलेंटेड गोलंदाज शुभम वाकचौरे. पहिलाच बॉल मिड विकेट मध्ये. एक संधी होती, थोडीशी अवघड संधी तिथे होती. प्रयत्न मात्र खूप चांगला केला होता. तिकडे क्षेत्ररक्षकाने एक सिंगल पूर्ण करण्यात आली आहे. आज तुम्हाला अवघड झेल सोपे करावे लागणार आहेत, कारण या स्पर्धेला जिंकायचं तर मग ती सहज जिंकता येणार नाही. तुम्हाला निश्चितच प्रत्येकाला चांगले प्रयत्न इकडे करावे लागणार आहेत. प्रत्येकाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. आणि आज या स्पर्धेच्या फायनल पर्यंत तुम्ही आलेला आहात. मोठा संघर्ष करत तुम्ही इथे आलेला आहात आणि आता या स्पर्धेला जिंकण्यापासून तुम्ही फक्त एक पाऊल दूर आहात. त्यामुळे आता फक्त तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रत्येकाला चांगली गोलंदाजी करायची आहे, प्रत्येकाला चांगली फलंदाजी करायची आहे. क्षेत्ररक्षणामध्ये देखील तुम्हाला चांगलं काम करावं लागणार आहे. स्ट्रोक चांगला आहे. बीट विकेट मध्ये बॉल. तिकडे फिल्डर आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी आणि फलंदाजाला मिळते 4 धावेंची कमी. विरुद्ध साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर. प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. चौकार आलेला आहे. तिकडे क्षेत्ररक्षकाने प्रयत्न खूप चांगले केले होते, परंतु बॉलला अडू शकले नाहीये. चौकार तिकडे आलेला आहे. बॅट तर वेगात फिरवली आहे, परंतु कनेक्शन बॅट आणि बॉलमध्ये झालेलं नाहीये. गोलंदाजाने पलटवार केलाय. शुभम वाकचौरे हे देखील अकोले तालुक्याचं भविष्य आहे. ज्या पद्धतीनं अनेक स्पर्धांमध्ये तो गोलंदाजी करत आलेला आहे, या स्पर्धेमध्ये देखील त्याने आपला प्रभाव टाकला. निश्चितच आपलं प्रावीण्य गोलंदाजीमध्ये दाखवत असताना सातत्यानं तो पाहायला मिळालेला आहे. धावफलकावरती आपण नजर टाकूयात. एकूण धावसंख्या आहे 17 धावा शुभम वाकचौरेच्या विरुद्ध अजय. यावेळेस देखील घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेलाय आणि 2 धावा निश्चितच इथे पूर्ण केल्या जाणार आहेत. अतिशय सुंदर आयोजन क्रिकेट लव्हर्स राजूर यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. आणि आज बघता बघता 5व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि 5व्या वर्षाचा आज 3रा दिवस. जरी ही क्रिकेटची स्पर्धा 3 दिवसांची असली तरी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून जर तुम्ही बघितलं तर सर्वांना एकत्र आणण्याचं काम आमचे आयोजक करत असतात. सर्वांचं आम्ही पुढच्या एकदा मनापासून आभारी आहोत. गोलंदाज तयार आहेत. परत एकदा मोठा फटका खेळण्याच्या तयारीत होते, परंतु तिकडे फिल्डर बॉलला अडवण्याच्या प्रयत्नात आहेत आणि निश्चितच बॉलला खूप चांगल्या पद्धतीने अडवत आहेत. तोपर्यंत 2 धावा देखील पूर्ण करण्यात आल्या. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. 6 ओव्हरची मॅच आहे. किती धाव्यांचं टार्गेट ठेवलं जातं. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय विटू माऊली म्हाळुंगे संघाने घेतला होता आणि फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. फलंदाजी करणारी टीम अर्थात प्रवरा पॅन्थर्स अकोले. आता बॅटिंगचं निमंत्रण त्यांना दिलेलं आहे. पाहूयात पहिल्या 6 ओव्हरमध्ये ते किती धावा बनवतात ते पाहणं देखील बरंचसं निर्णायक ठरणार आहे. शुभम फुल टॉस आणि फुल टॉसवर अजय सांगतायत आय एम बॉस. सिक्सर. चेरन फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर. प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. शेवटचा षटकार आलेला आहे. 2 ओव्हर संपतायत. 2 ओव्हर नंतर धावफलकावर आपण धावसंख्या पाहू शकता. 27 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. विकेटचा शोध घ्यावा लागेल. विकेट जर आली तर मग या धावा थांबू शकतात, परंतु अजयचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने अजय बॅटिंग करतोय, पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्याने भरपूर धावा वसूल केल्या. म्हणजे या डावाच्या सुरुवातीलाच त्याने षटकार ठोकला होता. पहिल्याच बॉलवर त्याने आपले इरादे स्पष्ट केले होते आणि म्हटलं जातं ना की जिनके इरादे मेहनत के साहे से लिखे जाते हैं उनके किस्मत के पन्ने कभी खाली नहीं होते. आज प्रत्येकाला आपला इरादा कोशिश मात्र या ठिकाणी निश्चितच पक्की करावी लागणार आहे. बॉलिंग करण्याकरिता षटक क्रमांक 3 कडे आपण जाणार आहोत. 3रं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता अशोक हेडे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. पाहूयात काय घडतंय 3ऱ्या ओव्हरमध्ये. ओहो, बॅटची एज आणि फलंदाज अमित मुठे यांचा संपतोय खेळ. पहिला धक्का. आपण चर्चा करत होतो की विकेटचा शोध घ्यावा लागेल. अशोक हेडे आले आणि येता येता विकेट घेऊन आलेत. अमित मुठे इथे बाद होत आहेत. विकेट आहे.
माघारी परतलेले आहेत. परंतु आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. महेश धुमाळ चालले धुमाकूळ घालण्यासाठी. पाहूयात आता कशा पद्धतीने बॅटिंग ते करणार आहेत. पहिली विकेट आली आहे. आपण जर बघितलं तर 27 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. 27 आकड्यावर पहिला फलंदाज बाद झाला. अशोक येडे इथे मोठी विकेट मिळवून देत आहेत. या स्पर्धेचं आयोजन खरं तर ज्यांनी केलं त्यांचं विशेष कौतुक करायला हवं. चंद्रमाऊली पेट्रोल पंपचे सर्वेसर्वा बाळासाहेबजी नवाळी, शनिराज ट्रेडर्सचे संतोषजी सपकाळ, गिरीशजी कन्स्ट्रक्शन अँड फॅब्रिकेशनचे गोविंद उर्फ पिंटू तिगळे, पठाण स्पोर्ट राजूर SP पठाण, त्याचबरोबर मुडा मेडिकल राजूरचे डॉक्टर जालिंदर लहामटे, जनता मटन शॉप जावेद खाटीक, आई मेडिकल राजूर ऋषी नवाळी. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून प्रवीणजी बांबेरे असतील, ऋषी नवाळी असतील, कुणालजी नवाळी असतील, बचिंद्र सुकटे, तिसऱ्या पंचांची मदत इकडे घेण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मच्छिंद्र पोटकुले मेजर, ललित लाहमगे, अमित मुठे, तेजस लोटे, अमोल कोरडे पोलीस, मोनू भडांगे, गोविंद भांगरे, त्याचबरोबर नरेंद्र धिंदळे, बाळाप्पा मशाळ, विशाल मशाळ. सर काय चेक करायचं? चेक केलं जात आहे, परंतु काय चेक करायचं सर? स्टंपला बॉल लागलाय का ते मात्र चेक केलं जाईल. आकाश कोंडार, अजय कोंडार, हा सर्व मित्र परिवार या स्पर्धेच्या निमित्ताने खूप चांगलं काम त्यांनी या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. या सर्वांचं निश्चितच मनापासून कौतुक केलं पाहिजे. या सर्वांनी एकत्र येऊन क्रिकेटचा हा महोत्सव आपल्यापर्यंत आणलेला आहे. आणि आज बघता बघता ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. अंतिम सामना आपल्या सर्वांच्या समोर आहे. पाहूयात आता काय निर्णय येतो. निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तिसऱ्या पंचांकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक मान्यवर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मुख्य मंचावरून सर्वांचं या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत आम्ही करतो आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटवरून देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आमच्याशी जोडलेले आहेत. यस, निर्णय आलेला आहे. बॅट्समन सेफ आहेत, नॉट आउट. बघूयात आता काय निर्णय होतोय. चेक केलं जात आहे. शहानिशा इथे आमचे तिसरे पंच करतायत.
थोडा वेळ घेतला जातोय कारण निर्णय बराचसा क्रुशियल आहे आणि निर्णय महत्वाचा हे विशेष आहे कारण प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे या फायनलच्या मॅचमध्ये, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. त्यामुळे थोडासा वेळ अधिकचा घेतला जातोय परंतु योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. राजूर प्रीमियर लीग आज 5व्या वर्षामध्ये खरं तर फायनलचा सामना देखील आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि आज या स्पर्धेची फायनल देखील आपल्या सर्वांच्या समोर आलेली आहे. पाहूयात आता कोण कोणावरती भारी पडणार, त्याची तर जय्यत तयारी झाली आहे. तर आता पंच मैदानाच्या आतमध्ये जाऊन आपला निर्णय देतीलच. स्वतः पंचांनी तपासले आता आणि बघूयात आता काय निर्णय असणार आहे. पंच आपल्या बंद मुठीमध्ये तो निर्णय घेऊन चाललेले आहेत आणि तिथे जाऊन ती मूठ खोलणार आहेत. त्यामुळे त्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. काय निर्णय असेल पाहूयात. पाहूयात आणि यस फलंदाज बाद घोषित केले जातात. इथे महेश धुमाळ यांना परतावं लागेल. अजून एक धक्का बसतोय प्रवरा पॅन्थर्स अकोले या संघाला. दुसरी विकेट, दुसरा खेळाडू बाद. तुफानी बल्ला, जोरदार हल्ला, कोण जिंकणार? राजूर प्रीमियर लीग 2000. अप्रतिम गोलंदाजी मित्रांनो. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही जर बघितलं तर पहिल्या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा अशोक येडे यांनी खर्च केल्या होत्या परंतु त्यानंतर या ओव्हरमध्ये थोडंसं पुनरागमन केलं. 2 महत्वाच्या विकेट या ओव्हरमध्ये आल्या आणि धावा कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सुरुवात फलंदाजी करणाऱ्या संघाची चांगली राहिली होती परंतु गोलंदाजांनीही पलटवार केलाय. फुलर लेंथवरचा बॉल, परत एकदा एक संधी होती परंतु तिकडे आपण बघू शकता प्रयत्न खूप चांगला करण्यात आलाय. एक धाव आली आहे, दुसरीचा मात्र प्रयत्न तिकडे होणार नाही. एकच सिंगल परिपूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. धावा संख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकावरती आपण पाहू शकता धावा 28 आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. राजूर प्रीमियर लीग मानाची, सन्मानाची, अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा आज जर पाहिलं तर कोण जिंकणार या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी, 5व्या पर्वाचा कोण मानकरी होणार आहे याचं उत्तर शोधण्यासाठी आपण सर्वजण आवर्जून या ठिकाणी आलेलो आहोत. पाहूयात आता काय होईल या मॅच मध्ये. बॉल हवेत आहे, या वेळेचा फटकाही फसतोय परंतु बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय. तोपर्यंत इकडे 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या देखील आपण बघू शकतो पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 30 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अशोक येडे यांचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी करतायत, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतायत. आजचा दिवस महत्वाचा आणि ही मॅच महत्वाची आहे त्यामुळे प्रत्येक खेळाडूच्या वाट्याला आलेलं काम हे महत्वाचे समजून करावं लागणार आहे आणि प्रत्येक खेळाडू तसं करतोय देखील. आणि आज जर तुम्ही विजयापासून दूर राहिले तर तुम्हाला 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला चांगला खेळ इथे साकारावा लागेल. बिग हिट केला जातोय, बॉल सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. अजय सांगतायत लावा तुम्ही ताकद, मी नाही वाकत. आल्याबरोबर षटकार ठोकलाय.
फटका असा धुवाधार हा दणदणीत षटकार. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी. इथे संपलेले आहेत आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर आपण नजर टाकूया. 36 धावा धावफलकावरती. पाहूयात अजून 3 ओव्हरचा खेळ मित्रांनो इथे बाकी राहिलेला आहे आणि येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये पाहावं लागेल कशा पद्धतीने आता सामना पुढे जातोय. परंतु अशोक येडेचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार जर वगळला तर मग त्याच्या व्यतिरिक्त खूप चांगली गोलंदाजी पहिल्या 5 चेंडूंमध्ये ते करताना पाहायला मिळाले. सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये 2 महत्वाचे विकेटे त्यांनी आपल्या नावे केलेले आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने आमचे कोथरूडवरून बराचसा मित्रपरिवार उपस्थित झालेला आहे. इरफानभाई सय्यद, सनी भाऊ घाटकर, आमचे अजित देशमाने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सर्व मान्यवरांचं स्वागत असणार आहे. यावेळेस डिक्लेरेशन झोनमध्ये बॉल 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 3 लागोपाठच्या षटकारांसाठी एक पारितोषिक येत आहे. संगम नवाळी साहेबांच्या वतीने हे पारितोषिक असणार आहे. महालक्ष्मी केटरर्स यांच्या वतीने 3 लागोपाठच्या षटकारांसाठी 500 रुपयांचा पुरस्कार. संग्राम नवाळी यांच्या वतीने अनेक मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मग त्यामध्ये सन्माननीय पिंटू शेठ माळवे असतील, त्याचबरोबर रंगनाथ शेठ केळकर असतील, त्याचबरोबर अभिनवाळे असतील, डॉक्टर निलेशजी देठे साहेब, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य जाईबाई ठोकळ मॅडम देखील उपस्थित आहेत. आज आवर्जून API किशोर पवार साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. निलेशदादा भांगरे, मुकुंदजी लाहमटे युवा नेते ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. झेल निसटतो इकडे. त्याचबरोबर दत्ता भोईर साहेब, राजूभाऊ यादव धादवड हे देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर नाझीमबाई सय्यद यांनी आपल्याला युट्यूब लाईव्हचं सौजन्य दिलेलं आहे. या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून पुढच्या एकदा स्वागत करू. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आपला अमूल्य वेळ दिलेला आहे. ट्रॉफी सौजन्य ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी दिलं डॉक्टर देठे साहेब या ठिकाणी आवर्जून या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. साहेबांचंही मनापासून स्वागत आहे. शुभम वाकचौरे बॉलिंगसाठी. यावेळेस झेल सुटला आणि त्यानंतर लगेचच तडाखा दिलाय. बॉल बाउंड्री लाईन पार. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राज आपला टॉपचा विषय आहे. रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. खरं तर या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला बाळासाहेब मेस्कर सरांचं देखील मोलाचं सहकार्य राहिलेलं आहे. त्यांनी देखील आपल्याला 5,000 रुपयांची मदत या स्पर्धेसाठी केलेली आहे. त्याचबरोबर हौशीराम मेस्कर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी देखील आपल्याला 2,001 रुपयांची मदत या स्पर्धेसाठी केलेली आहे. सुरेशजी भालेराव त्याचबरोबर गणेशजी गबाले हे देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. कोथरूडवरून देखील बराचसा मित्रपरिवार उपस्थित झालेला आहे. आमचे इरफानभाई सय्यद असतील, सनी घाटकर असतील, अजित भाऊ देशमाने असतील, या सर्वांचं पुढेच एकदा स्वागत राजूर प्रीमियर लीग मध्ये. पाहूयात निर्णय आता काय येतोय. शुभम वाकचौरे यांच्यासाठी देखील एक पुरस्कार येतोय. शुभम वाकचौरे यांनी जर लागोपाठच्या 3 विकेट घेतल्या तर मुकुंदजी लाहमटे यांच्या वतीनं 1,000,
आणि रोहित बर्वे यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. पाहूयात लागोपाठच्या 3 विकेट इथे मिळवल्या जात आहेत का, परंतु इथे निर्णयाची प्रतीक्षा आहे. पाहूयात काय निर्णय येतोय. निर्णय आलेला आहे, इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त 10 विकेट मिळणार आहे. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल, धावसंख्या पुढे जाते. 45 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. धावा रोखाव्या लागतील. पाहूयात शुभम वागचौरे बॉलिंगसाठी. फुलर लेनवरचा बॉल फुल टॉस होता, लॉंग ऑफ मध्ये बॉलला खेळलेला आहे. फिल्डर येत आहेत बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करण्यात आलेली आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये छोटासा बदल होतोय. प्रत्येक चेंडू अचूक टप्प्यावर टाकावा लागेल. प्रतिस्पर्धी संघासमोर एक चांगलं आव्हान तुम्हाला उभं करावं लागणार आहे, कारण प्रत्येक स्पर्धी संघाचा विचार जर केला तर त्यांची फलंदाजी देखील तितकीच ताकदवान राहिलेली आहे. अशोक येडे त्याचबरोबर सचिन खडके या 2 फलंदाजांना आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं, ज्या पद्धतीने ते बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध एक चांगली टोटल तुम्हाला उभा करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. बॉलर तयार आहेत. उडवलाय बॉल, फटका फसतोय. फिल्डर मात्र बॉलला जज करतायत. नो मॅन्स एरियामध्ये बॉल लँड होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि तोपर्यंत जर पाहिलं तर इकडे धावा देखील पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 3 क्षेत्ररक्षक आले होते बॉलच्या खाली, परंतु कॅच कॅरी होऊ शकलेला नाहीये. आणि इकडे जर आपण बघितलं तर निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडला तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात येत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाते. आदरणीय सुरेशजी भालेराव साहेब यांच्या वतीने देखील आपल्याला या बॉलला जर विकेट घेतली तर तुषार सदगीर 1100 रुपये. यावेळेस चांगला बॉल, प्रचंड वेग, विलक्षण वेग पाहायला मिळालाय. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. प्लेड अँड मिस, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटक क्रमांक इथे संपलं जात आहे. 4थ्या क्रमांकाचा 4 ओव्हर नंतर धावफलकावर आपण नजर टाकूयात. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. रिव्ह्यूची मागणी मला वाटतं या ठिकाणी होते आहे. पाहूयात आता हिट विकेट आहे का ते मात्र तपासलं जाणार आहे. निश्चितच काय निर्णय असेल ते आपल्याला पाहावं लागेल. त्यासाठी स्वतः मुख्य पंच आता या ठिकाणी चेक करण्यासाठी येत आहेत. परंतु राजूर प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा जर आपण बघितलं तर कित्येक वर्ष आपल्या सर्वांच्या भेटीला येत असते आणि प्रत्येक वर्षी नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न आयोजकांचा राहिलेला आहे. आणि प्रत्येक वर्षी आयोजक नवीन काहीतरी घेऊन येत असतात. प्रेक्षकांसाठी असू द्या किंवा मग खेळाडूंसाठी असू द्या. तर निर्णय आहे फलंदाज बाद आहेत. हिट विकेट इथे फलंदाज होताना पाहायला मिळत आहेत. बॉल प्ले मध्ये असतानाच इथे हिट विकेट आलेली आहे आणि 1000 रुपयांचं पारितोषिक शुभम वागचौरे यांच्यासाठी होतं तुषार सदगीर यांच्या वतीने. आणि ते पारितोषिक देखील या ठिकाणी रोख स्वरूपामध्ये जमा झालेलं आहे. रंगनाथ केळकर साहेबांच्या वतीने देखील 3 लागोपाठच्या षटकारांसाठी 500 रुपये. त्याचबरोबर संग्राम नवाळी साहेबांच्या वतीने महालक्ष्मी केटरर्स यांच्या वतीने 500 रुपये आहेत 3 लागोपाठच्या षटकारांसाठी. तर तुषार सदगीर यांचं 1000 रुपयांचं पारितोषिक शुभम वागचौरे यांना मिळतंय शेवटच्या बॉलवर जी विकेट आलेली आहे. पाहूयात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवीण नाईकवाडी बॅटिंगसाठी आता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ज्यांनी या स्पर्धेमध्ये फलंदाजीतून आणि क्षेत्ररक्षणातून आपला प्रभाव टाकलेला आहे तेच प्रवीण नाईकवाडी बॅटिंगसाठी आलेले आहेत. मोठी विकेट या अगोदर गमावली. अजय यांना परतावं लागलं. स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर ओंकार चांगली बॅटिंग करतात. तर बॉलिंगसाठी मारुती. फुल टॉस, इकडे नो बॉलचा कॉल देण्यात आलाय. बीमर होता. अशा एकूण 3 धावा मिळत आहेत मारुती यांच्या विकेटसाठी. हा पूर्ण ओव्हर मध्ये मारुती यांनी जर विकेट घेतली तर 500 रुपये
रामनाथ सदगीर यांच्या वतीने सलग 3 षटकार नाझीमभाई सय्यद यांच्या वतीने 2000 रुपयांचं प्राइज असणार आहे. खेळाडूंना मालामाल करणारी क्रिकेटची स्पर्धा आणि खूप मोठ्या बक्षिसांचा वर्षाव देखील या ठिकाणी केला जातोय. मारुती यांनी जर विकेट मिळवली तर या ओव्हरमध्ये त्यांना देखील 500 रुपयांचं प्राइज दिलं जाईल. उडवलाय बॉल उंच आकाशामध्ये, फिल्डर सचिन बॉलच्या खाली, परंतु फ्री हिट आहे. फ्री हिटचा बॉल होता, या अगोदरचा चेंडू नो होता, हा फ्री हिटचा चेंडू होता. इकडे एक सिंगल पूर्ण होत असताना धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल आणि धावफलकामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळेल. प्रेक्षकांची मोठी गर्दी आहे, आज जिथे पाहावं तिथे प्रेक्षक आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. राजूर प्रीमियर लीग आज 5व्या वर्षामध्ये सुपर डुपर हिट ठरली आहे, यात मात्र शंका नाहीये. आज हे 5वं वर्ष तुम्ही जर बघितलं तर मोठ्या आनंदात, मोठ्या उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी आहे आणि सर्वांच्या साक्षीने आज हा फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. निर्धाव चेंडूची नोंद या ठिकाणी केली जाणार आहे. गोलंदाज मारुती जबरदस्त गोलंदाजी करतायत. आज प्रत्येकाला चांगलं काम करायचंय, कारण आजचा दिवस फार महत्वाचा आहे या स्पर्धेमध्ये. ते लहान लहान मुलं मागे सरका, लहान लहान मुलं सरका जिथून मागे, परत तिथे येऊ नका. हरीश पाबळकर साहेबांच्या वतीने प्रवीण नायकवाड यांच्या प्रत्येक षटकाराला 101 रुपयांचं पारितोषिक, ज्यांनी आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे. पाबळकर साहेबांच्या वतीने हे पारितोषिक आहे. परंतु इकडे काय घडलंय, प्रवीण नायकवाडीचा झेल निसटलाय आणि तोपर्यंत जर बघितलं तर 2 धावा इकडे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. चुका टाळाव्या लागणार आहेत. एक चूक तुम्हाला या स्पर्धेच्या विजेत्या पदापासून मात्र दूर ठेवू शकते. एक छोटीशी चूक तुम्हाला या फायनल मध्ये निश्चितच पराभवाचं कारण ठरू शकते. एक छोटंसं चित्र विशाल जहाज बुडू शकतं. पकडो कॅचेस, जीतो मॅचेस, छोडो कॅचेस और गमाओ मॅचेस. प्रवीण नायकवाडी सारख्या फलंदाजांना तुम्ही इथे जीवदान देऊ शकणार नाहीये. पाहूया त्याचा उपद्रव काय असेल. रिव्हर्स करायला गेले, बिटवीन द गॅप बॉल वेगात चाललाय. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे, फटका खेळलाय कडक, घेतोय सरळ बॉर्डर लाईनची धडक. प्रवीण नायकवाडीचा बेधडक चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. चेंडूवर प्रवीणला जीवदान मिळालं आणि त्यानंतरच्या चेंडूवरच लगेच प्रवीणने चौकार ठोकलेला आहे. फुलटॉस होता, अजून एक संधी निर्माण झाली आहे आणि तिकडे जर पाहिलं तर बघूयात आता काय निर्णय असणार आहे. मला वाटतंय त्यासाठी आता 3ऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे. बॉल कमरेच्या वर आहे का ते मात्र या ठिकाणी तपासलं जाणार आहे. प्रेक्षकांची तोफा गर्दी, टेनिस बॉल क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा आज अंतिम टप्प्यामध्ये. पाहूयात प्रवीण नायकवाडी आता इथे बाद आहेत की नाबाद आहेत, सेफ आहेत की ते पाहावं लागेल. अप्रतिम आयोजन, नेत्र दीपक अशी क्रिकेटची स्पर्धा, सुंदर सुबक आणि प्रभावी आयोजन आपल्याला या स्पर्धेचं सातत्याने पाहायला मिळालेलं आहे. प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं आढावा घेऊन ही क्रिकेटची स्पर्धा आपल्यापर्यंत येत असते. राजूर प्रीमियर लीग आज बघता बघता 5व्या वर्षामध्ये. क्रिकेट लव्हर्स राजूर यांचे अतिशय सुंदर आयोजन, अतिशय नेटकं आयोजन. आज जर तुम्ही पाहिलं तर शेवटच्या मॅच पर्यंत आपण ही स्पर्धा घेऊन आलेलो आहोत. मागच्या 2 दिवसांमध्ये आपण पाहिलं तर प्रेक्षकांनी देखील प्रचंड प्रेम या स्पर्धेला दिलं. धावफलकावर धावा आहेत 58. परंतु आता इथे विकेट आहे का ते तपासलं जात. सर तुम्हीच या. सर तुम्हीच या. खरं तर मुख्य मंचावरून अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आदरणीय पिंटू शेठ माळवे, त्याचबरोबर सन्माननीय रंगनाथ शेठ केळकर, त्याचबरोबर अभि नवाळी, डॉक्टर निलेशजी देठे साहेब, जायबाई ठोकळ मॅडम, माजी जिल्हा परिषद सदस्य, API सन्माननीय किशोरजी पवार, निलेश दादा भांगरे, युवा नेते मुकुंदजी लामटे, दत्ता भोईर साहेब, राजूभाऊ धादवड, त्याचबरोबर नाझीमभाई सय्यद यांनी आपल्याला युट्यूब लाईव्हचं सौजन्य दिलेलं आहे. हे सर्वच मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित आहेत. त्याचबरोबर
या स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं तर अनेकांचं योगदान आपल्याला राहिलेलं आहे. मुलाचं सहकार्य पाबळकर बंधू यांचं राहिलं. आर एस कन्स्ट्रक्शन राजूर, नाझीम शेठ सय्यद, डॉक्टर निलेजी देटे, साई डेंटल, साई नेत्रसेवा राजूर, अभियंता पाटबंधारे महेशजी आरोटे, हौशेरामजी मेचकर प्राथमिक शिक्षक, बाळासाहेब मेचकर प्राथमिक शिक्षक, अभिनवाळी कृष्णा केटर्स अँड इव्हेंट डेकोरेटर्स, नितीन चोतवे गगन केले इलेक्ट्रिकल, अथर्व येलमामे अथर्व मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक, क्वालिटी गिफ्ट अँड टॉयज आदरणीय अखिल शेठ तांबोळी, त्याचबरोबर हॉटेल पृथ्वीराजचे सर्वे सर्वा चेतनजी देशमुख साहेब, त्याचबरोबर बिरोबा स्टोन क्रेशर कौठवाडीचे राजू शेठ धादवड, त्याचबरोबर मुंबई पोलीस अमोलजी कोरडे साहेब, विग्नर कॉम्प्युटर्स राजूरचे सुरेशजी भालेराव, विराट स्पोर्टचे सन्माननीय प्रितेशजी हसे साहेब. पाहूयात काय निर्णय असणार आहे. आणि मला वाटतंय फलंदाज प्रवीण नाईकवाडी आउट, बॅक टू द डग आउट, फलंदाज बाद. यावेळेस देखील बॅटची एज, अजून एक फलंदाज आल्या पावली माघारी जातोय. सुजित नवले आले आणि स्वस्तात शून्याचा चष्मा घालून तेही परत आहेत. अजून एक विकेट, अजून एक खेळाडू बाद. तुफानी बल्ला, जोरदार हल्ला. षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. पाहूया त्या अंतिम षटकामध्ये काय घडामोडी घडतायत. ओंकार मात्र स्ट्रायकर एंड कडे मेगा फायनल सुरू आहे. एका बाजूला जर पाहिलं तर विटुमाऊली 11 म्हाळुंगे आणि त्यांच्या विरोधात प्रवरा पॅन्थर्स अकोले. बाहेर जाणारा बॉल त्याला छेडण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वी नाही झाले. बॉलिंग करण्याकरिता जर पाहिलं तर गोलंदाज झालेले आहेत स्वतः संघ मालक बाजीराव सदगीर बॉलिंग करण्याकरिता आलेले आहेत. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय त्यांनी, ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला होता. चांगली कामगिरी इथे आपल्याला प्रत्येकाला करावी लागणार आहे. मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. क्रिकेटचं मैदान म्हटलं तर संघर्षाचं मैदान, आणि क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला कुठलाही सामना जर जिंकायचा असेल तर सहज जिंकता येणार नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला लढावं लागतं आणि तो प्रयत्न इकडे करावा लागेल. परत एकदा आखूट टप्प्याचा बॉल होता आणि त्याला योग्य ती दिशा दाखवली. 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत आणि या 2च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे गेली आहे. धावफलकावर आपण टाकूयात नजर. 60 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. राजूर प्रीमियर लीग 5वं वर्ष, आज तिसरा आणि शेवटचा अंतिमचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकणार या स्पर्धेला त्याची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे. हा निर्णय निश्चितच किंवा हा निकाल अजूनही गुलदस्त्यात आहे, परंतु येणारी वेळ आपल्याला तो निकालही सांगणार आहे. परंतु त्यासाठी एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहावी लागणार आहे. बॉलिंग करण्याकरिता बॉलर तयार होत आहेत. बाजीराव सदगीर, समोर जर पाहिलं तर ओंकार. बॅट वेगात फिरवली होती, बॅटची कडा, आणि तिकडे यष्टी रक्षकाने मात्र कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाहीये. अजून एक विकेटचं बटन होतंय. अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत
तुषार सदगीर यांच्या वतीने 1100 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. बॅटिंग करण्यासाठी जर पाहिलं तर सूरज चव्हाण बॅटिंग साठी दाखल आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला बाजीराव सदगीर शेवटचा षटक. चांगला बॉल, टप्पा पडला, थोडासा वळवलाय बॉल. हा चेंडू देखील निर्धावित असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न करावे लागणार आहेत, लढावं लागणार आहे. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लढने वालों के कदमों में जहां होता है. आणि इथे तेच करावं लागेल. स्क्वेअर कटचा एक लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल सरळ बॅकवर्ड बॉलच्या दिशेने मार्गस्थ होतोय. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. इथे चौकार आहे की 2 धावा आहेत. तर प्रश्नांसमोर पंचांसमोर प्रश्न निर्माण झालेला आहे. बघूयात काय निर्णय असेल. निश्चितच निर्णय महत्वाचा असणार आहे. पंच शहानिशा करतायत, चर्चा करतायत आणि त्यानंतर हा निर्णय ते देतीलच. परंतु स्ट्रोक खूप चांगला खेळला होता. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली, त्यानंतर स्क्वेअर कट करत असताना बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने बॉलला खेळले. आणि मला वाटतं तिकडे आता चौकार, 4 धावा. क्या बात आहे, चौकार आलेला आहे. भिडू दे साऱ्या जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला बघायला मिळते. सूरज चव्हाण यांचा गोलीगत चौकार. सूरज चव्हाण बॅटिंग करतात. यावेळेस लोवर फुल टॉस होता. फुलर लेंथवरचा बॉल फाईन लेग मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न तिकडे होताना पाहायला मिळणार नाहीये. आणि तिकडे पहिल्या इनिंगचा खेळ तो आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळतोय. पहिला डाव संपलाय. चला प्रवरा पॅन्थर्स अकोले, आपण लगेच फिल्डिंग लावा. अकोले टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. चला, ती टीम बाहेर येण्याच्या अगोदर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. धावा फलकावरती आपण नजर टाकूयात. 65 धावा 65 झालेल्या आहेत आणि 66चं टार्गेट आहे. आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे. मॅच झाली की लगेच लकी ड्रॉचा विजेता आपण काढणार आहोत. चला फलंदाज लागोपाठचे 3 षटकार रंगनाथजी केळकर साहेबांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. संग्रामजी नवाळी साहेब महालक्ष्मी केटरर्स
त्यांच्या वतीने सुद्धा लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. चला बॅट्समन, फलंदाज चला लवकर. हे पहा, तुम्हाला बॅटिंग करायची आहे, तुम्हाला बॅटलाईट होईल आणि बॅटलाईटचं कुठलंही अपील या ठिकाणी स्वीकारलं जाणार नाहीये, याची सुद्धा आपल्याला दक्षता घ्यायची आहे. अशोक गेडे सलग 3 षटकार 1001. संजयजी लहामटे साहेबांच्या वतीने हे पारितोषिक. आरपीएल कमिटीच्या वतीने प्रेक्षकांमध्ये जर कोणी जेल पकडला तर 100 रुपयांचं पारितोषिक प्रेक्षकांना सुद्धा. बाउंड्री लाईनच्या बाहेर जो कोणी जेल पकडेल त्याला 100 रुपयांचं पारितोषिक. रंगनाथ केळकर साहेबांच्या वतीने बक्षीस वाढलंय आता 1000 रुपयांचं पारितोषिक 3 षटकारांसाठी रंगनाथजी केळकर साहेबांच्या वतीने. आघाडीची जोडी आली आहे. अशोक गेडेने 3 षटकार जर खेळले तर 1100 रुपये. तुषार सदगीर, अशोक गेडे आणि सचिन खडके आघाडीचे 2 फलंदाज झाले. त्या धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जात आहे आणि पहिल्या षटकासाठी जर पाहिलं तर विजय भोयर यांच्या हातामध्ये बॉल टाकण्याची जबाबदारी पहिल्या ओव्हरमध्ये देण्यात आली आहे. सचिन खडकेला सुद्धा 1000चं प्राइज आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. तुषार सदगीर ना, तुषारजी सदगीर यांच्या वतीने. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे आता दुसऱ्या डावाला सुरुवात होते आहे. राजूर प्रीमियर लीग या स्पर्धेचा कोण होणार विजेता, येणाऱ्या 6 षटकांमध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळणार आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता भोयर तात्या यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे आणि स्ट्रायकर एंड कडे जर पाहिलं तर सचिन खडके स्ट्रायकर एंड कडे. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. पहिला बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी टाकला जाईल. धावेंचा प्रतिकार आता इथे सुरू होतोय. गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिलाच बॉल इंटू द विकेट केला होता, प्रचंड वेगात टाकलेला हा बॉल. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय यलमामे सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. यलमामे सरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय यलमामे सर उपस्थित होत आहेत. आवर्जून आपल्याला अमूल्य वेळ स्पर्धेच्या निमित्ताने ते देत आहेत. यलमामे सरांचं पुढच्या एकदा मनपूर्वक स्वागत. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर, पहिला चेंडू मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये डॉट आलेला आहे. थोडीशी जागा बनवली आहे, खाली क्षेत्र निवडलं. सचिन खडकेचा तडाखा, बॉल सरळ बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळणार आहेत 4-4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल सतीश दादा भांगरे यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. चौकार आलेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. सचिन खडके यांचा पहिला चौकार. थोडीशी जागा बनवली आहे, या बॉलला देखील फेकून दिलं जात आहे सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पार. नाथ करती काय यावंच लागतंय आणि तेच सांगतोय सचिन खडके. सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आपला टॉपचा एक चौकार आणि एक षटकार सचिन खडकेच्या बॅटमधून आलाय. परत एकदा या वेळेचा बॉल देखील सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करेल. फटका याही वेळेचा कडक होता आणि सरळ बाउंड्री लाईनची धडक घेतोय. अजून एक चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर. मेरे कहता है परिंदा अभी उड़ान बाकी है.
जमीन नहीं मंजिल मेरी अभी पूरा आसमान बाकी है. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये सचिन खडके सांगतायत मॅन फ्रॉम घाटघर आज राजूर गाजवतायत. परत एकदा या वेळेचा बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे अजून एक चौकार आलाय. अगोदरचा काय जबरदस्त नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय सचिन खडके. दोन फलंदाजांनी जर नाबाद मॅच जिंकून दिली तर तुषार सदगीर यांच्या वतीने 1100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. परंतु भोईर तात्यांना पुनरागमन करावं लागेल. पाहुयात काय घडतंय. ऑप्शनच्या बाहेर यावेळेस मात्र थोडासा बाहेर ठेवलाय आणि यस बाहेर जाणाऱ्या बॉलला छेडलं आणि त्याची शिक्षा मिळाली सचिन खडकेला. फलंदाज सचिन खडके आउट. बॅक टू द डग आउट. पाचच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर बक्षीस जाते संघ खेळाडू आणि हो खेळामध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे हार्दिक स्वागत. दमदार स्वागत. इकडे आलेली आहे आणि शेवटच्या चेंडूवर मात्र फलंदाज भोईर तात्या बाद करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. तू शेर है तो मैं सव्वा शेर हेच भोईर तात्या सांगतायत आणि शेवटच्या बॉलवर विकेट मिळवत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हर नंतर नंतर धावसंख्या झाली 18. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 2 ला सुरुवात बॉलिंग साठी अनुप पारासर. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. फिल्डर आहे तिकडे आफ्ताब बॉलला खूप चांगल्या पद्धतीने गॅदर करतायत. धाव मिळणार नाहीये. हा चेंडू मात्र इकडे डॉट आलाय. लहान लहान मुलं जे आहेत ना मागे लहान लहान मुलांना विनंती आहे आपण तिथून मागं सारखा मागं उठा. तिथून उठा. स्टंपच्या मागं जे लहान लहान मुलं आहेत हा तुम्हीच उठा तिथून लवकर. अनुप बॉलिंग साठी पुढच्या एकदा बॅट वेगात फिरवली आहे परंतु कनेक्शन बॅट आणि बॉलमध्ये झालेलं नाहीये. पंचांकडे अपील केलं जात आहे. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न आता गोलंदाजी करणारा संघ देखील करतो आणि ते गरजेचं ही एक विशेष रणनीती आहे आणि त्या रणनीतीचा वापर देखील तुम्हाला करावा लागणार आहे. जर या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचं आहे जर तुम्हाला या धावा रोखायच्या तर मग तुम्हाला गोलंदाजी सोबतच तुम्हाला रणनीतीने मात्र इथे गोलंदाजी करावी लागेल. अभ्यासपूर्ण गोलंदाजी करण्याची आवश्यकता अचूकता गोलंदाजीमध्ये प्रत्येकाला दाखवावी लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला फलंदाजांना देखील लढावं लागणार आहे. परत एकदा यावेळेचा बॉल देखील आपण बघू शकता बीट झाले होते परंतु 2 धावा मिळतात तिकडे आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना अनुप पारासूरचं कौतुक करावं लागेल. अनुपने आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली आहे. धावसंख्या 20 या कड्यावर. या मॅचला जिंकण्यासाठी जर आपण बघितलं तर टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे ते 66 धाव्यांचं आणि या 66 धाव्यांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 20 धावा बनवलेल्या आहेत. अनुप पारासूर गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. पुढच्या एकदा स्ट्रायकर इन कडे जर पाहिलं तर अशोक इडे ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल यावेळेस देखील आपण बघू शकतो जाऊ दिलाय. हा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर. हा चेंडू देखील निर्धावित असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त हिट आणि बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पार. अशोक येडे यांचा तडाखा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी
ॲडव्होकेट M.N. देशमुख महाविद्यालयाचे प्राध्यापक आदरणीय थोरात साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. थोरात सरांचं मनपूर्वक स्वागत आहे. तिकडे प्रयत्न खूप चांगला करण्यात आला होता. तोपर्यंत जर पाहिलं तर इकडे धावा देखील पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. एकूण धावसंख्या आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळते. 27 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. अनुप पारासुरचं कौतुक करावं लागेल या ओव्हरमध्ये. खूप कमालीची गोलंदाजी केली आहे. शेवटचे 24 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी 39 धाव्यांची गरज. 24 बॉल 39 धाव्यांची आवश्यकता. ओव्हर संपली. बॉल बाकी आहेत आणि 39 धाव्यांची अजूनही गरज आहे. कोड कुडावरती पडतंय भारी. अशोक हेडे यांनी जर या ओव्हरमध्ये 3 षटकार खेळले तर तुषार लगातार ना मग तुषार सदगीर यांच्या वतीने 1100 रुपये दिले जातील. 24 चेंडूंमध्ये 39 धाव्यांची गरज आहे. पाहुयात काय होत आहे. एका बाजूला विटो बावली 11 म्हाळुंगी तर दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय प्रवरा पॅन्थर्स अकोले. सामना अजून संपलेला नाहीये. दोन्ही संघ लढतायत. हार मानायला कोणी तयार नाहीये. हीच तर राजूर प्रीमियर लीगची ख्याती राहिली आहे. हेच तर राजूर प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य राहिलंय. इथे प्रत्येक संघाची बांधणी खूप चांगल्या पद्धतीने करण्यात येते. इथे प्रत्येक संघ चांगल्या पद्धतीने बांधण्यात येतो आणि त्यामुळे प्रत्येक सामना हा रंगतदारच होतो. बॅटर वेगात फिरवली आहे. कनेक्शन झालेलं नाहीये. भोईर तात्या आलेत बॉलिंग करण्यासाठी. पहिला बॉल या ओव्हरमध्ये देखील चांगल्या टप्प्यावर टाकलाय त्यांनी. हा चेंडू देखील निर्धाव. डॉट बॉल. 23 बॉल 39 ची अजूनही गरज. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. 23 बॉल मध्ये 39 ची गरज. फलंदाजांनाही लढावं लागेल. गोलंदाजांनाही लढावं लागेल आणि खेळाडूंना प्रत्येक खेळाडूला लढावं लागेल. टीम एकाने नाही तर एकीने जिंकते ते आज प्रत्येकाला दाखवून द्यावं लागणार आहे. टीम वर्क्स मेक्स ड्रीम वर्क्स. बॉल हवेत आहे. फटका फसतोय आणि फिल्टर बॉलच्या खाली मोठी विकेट आली आहे. अशोक हेडे यांचा खेळ समाप्त. अशोक हेडे बाद. मोठा धक्का मोठा हादरा. फलंदाजी करणाऱ्या संघाला बसलेला हा मोठा धक्का. खेळाडू बाद आहे. आता मॅच मध्ये थोडीशी रंजकता येणार आहे. आता मॅच रंगतदार अवस्थेमध्ये कारण अशोक हेडे यांची विकेट आली आहे. आता मॅच पाहायला मजा येईल. निश्चितच इथे विजय भोयर देखील या ठिकाणी सांगतायत आम्ही देखील जिंकायला आलेलो आहोत. आणि प्रवरा पॅन्थर्स अकोले या संघाची गोलंदाजी पहिल्या ओव्हरनंतर थोडंसं त्यांनी आपण जर बघितलं नंतर कंट्रोल केले. गोलंदाजीमध्ये ज्या पद्धतीने धावा खर्च करण्यात येत होत्या. सन्मित्र आदरणीय गणेशजी भडांगे साहेब ज्यांनी आपल्याला स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. 1001 रुपयांची मदत त्यांनी आपल्याला केलेली आहे. त्यांचंही मनापासून स्वागत. यावेळी चांगला स्ट्रोक खेळलाय. फिल्डर बागेत प्रवीण नायकवाड येत आहेत बॉलवर. एक सिंगल मात्र दरम्यानच्या कालावधीत पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. प्रवीण ज्यावेळेस बॉलवर येतात असं वाटतं ते झडप घेत आहेत बॉलवर आणि अगदी तितक्याच वेगामध्ये ते बॉलवर आले होते. एकदा पूर्ण झाली आहे. धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे जात असताना धाव फलकावर धावसंख्या झाली 28 धावा. विरासत से तय नहीं होंगे सियासत के फैसले. ये तो उड़ान तय करेंगी आसमान किसका है. कोण जिंकणार राजूर प्रीमियर लीग 2026 मध्ये 5वं वर्ष 5वं संस्करण. कोण जिंकणार या स्पर्धेला ते आपल्याला पाहावं लागेल. बॉलिंग साठी मात्र विजय भोईर तात्या बॉलिंग करण्याकरिता
तर स्ट्रायकर एंडकडे प्रदीप. अतिरिक्त उसळी, अतिरिक्त बाउन्स प्राप्त झालाय. बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने डॉट बॉल इकडे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. भोयर तात्या प्रवरा पैंथर्स टीम का वो शेर है, वो डरने वाला नहीं, वो दहाड़ने वाला शेर है. आणि पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने त्यांच्या विरुद्ध धावा आल्या, परंतु त्यानंतर त्यांनी खूप चांगलं पलटवार, खूप चांगलं पुनरागमन केलं. कमबॅक महत्वाचं आहे. कमबॅक कसं असलं पाहिजे? कमबॅक अक्षय खन्नासारखं असलं पाहिजे. वयाच्या 50व्या वर्षी देखील कमबॅक करता आलं पाहिजे आणि ते त्यांनी दाखवले. परंतु इकडे काय यावेळेचा ओहो काय फिल्डिंग केली आहे, लाजवाब, अफलातून. मित्रांनो, निकाल काही येऊ द्या, परंतु प्रवीणची फिल्डिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या. निकाल काही येऊ द्या, परंतु प्रयत्न काय जबरदस्त केलेत. प्रवीण नाईकवाडी हे नाव विसरू नका. पाव्यात चेक केलं जात आहे, काय निर्णय असणार आहे ते मात्र इकडे तपासलं जाईल. परंतु निश्चितच जबरदस्त प्रयत्न तिकडे प्रवीण नाईकवाड यांचे आपल्याला बघायला मिळालेले आहेत. या अगोदरच्या चेंडूवर देखील काय झडप मारली होती प्रवीणने चेंडूवर, आणि आता देखील खूप चांगला प्रयत्न त्यांनी केला होता. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. म्हटलं जातं ना की तुमच्या प्रयत्नांची उंची जर मोठी असेल तर यशाला देखील कमीपणा घ्यावा लागतो. आणि पंच तुम्हीच या इकडे, पंच या तुम्ही इकडे. रांगडा थँक्यू डीजे. आणि आता इकडे निर्णय आलेला आहे, हा षटकार आहे. फटकाचा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आपला टॉपचा प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळाला होता प्रवीण नाईकवाडीचा. बाउंड्री लाईनच्या जवळ उभे असलेले प्रेक्षक, विनंती आहे थोडंसं मागे मागे सरका. पडद्याच्या मागे बसा ना, पडद्याच्या मागे. तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे. एक बॉल अजूनही येणं बाकी आहे या ओव्हरमध्ये. भोयर तात्या बॉलिंग साठी तयार होत आहेत. तर स्ट्रायकर एंडकडे आपण पाहू शकता प्रदीप यांना. धावफलकावर धावसंख्या झाली आहे 34. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा इरादा. बॅटरी बॉलमध्ये कनेक्शन काय प्रॉपर झालेलं नाहीये. एक सिंगल घेण्याचा माणूस होता. एक धाव तिकडे पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा मात्र कुठलाही प्रयत्न तिकडे होणार नाही. एकच धाव आली आणि एकच्या मदतीने धावफलक पुढे गेलं. 35 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एकदा समीकरण पाहूयात. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेले आहेत. 18 बॉल 31 धावेंची गरज आहे. शेवटचे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 31 धावेंची आवश्यकता. 18 बॉल आणि 31 ची गरज आहे. मर्द रांगडा सहा चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री बाळूभाऊ विजय नवाळी, युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते यांकडून ओहोर संपली. धन्यवाद डीजे. 18 चेंडूंमध्ये 35 झाल्यात. अजूनही 18 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 31 धावेंची गरज आहे. अनुप पारासूर तयार होत आहेत.
ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याला फक्त योग्य ती दिशा दिली आहे. फिल्डर बॉलच्या पाठीमागे धावतायत. तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा इकडे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. 37 धावा धावफलकावर. प्रयत्न प्रत्येक खेळाडूला करावा लागेल, प्रत्येकाला लढावं लागेल, कारण ही मॅच जिंकणं तितकं सोपं नाही आहे. जरी तुम्हाला या मॅचला जिंकण्यासाठी 66चा पाठलाग करायचा आहे, परंतु प्रयत्न तुम्हाला इकडे करावेच लागणार आहेत. गोलंदाजीसाठी अनुप पालासूर आले, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. तेच मात्र आता गोलंदाजी करण्याकरिता आलेले आहेत. परंतु स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर फलंदाज प्रदीप आपल्याला स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळत आहेत. त्यांच्या जोडीला बाजीराव सदगीर उभे आहेत. या 2 फलंदाजांवर जबाबदारी आहे. मेगा फायनल राजूर प्रीमियर लीगची कोण जिंकणार याची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे. मॅच आता रंगतदार स्थितीमध्ये आली आहे. मॅच दोन्ही बाजूने, सामना पेंडुलम सारखा झुलतोय. बॅकफुटला जाऊन खेळणे, बॉलला स्ट्रोक चांगला एक्झिक्यूट केलाय. फिल्डर लॉंग ऑफ वरून अमित मोठे आलेत. तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा इकडे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येमध्ये आता परत एकदा बदल होतोय. आपण जर पाहिलं तर 39 धावा धावफलकावर. समीकरण बदलत चाललंय. प्रत्येक खेळाडू लढतोय, प्रत्येक खेळाडू आपलं 100% देण्याचा प्रयत्न करतोय, कारण प्रत्येकाच्या वाटेला आलेलं काम हे महत्वाचं आहे. हे समजून तुम्हाला आज करावं लागणार आहे. चांगल्या गोलंदाजीला, चांगल्या क्षेत्ररक्षणाची जोड द्यावी लागेल. खेळाडू तर खूप आहे, परंतु तुम्हाला गेम चेंजर बनता आलं पाहिजे. आणि आज गेम चेंजर कोण बनणार तेही आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. ओहो, लगावलाय तडाखा आणि बॉल बाउंड्री लाईन पार. जबरदस्त हिट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. समजलं का तुले? प्रदीप म्हणतात मले. सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आपला टॉपचा प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू आहेत. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न करत राहा, मार्ग तुम्हाला सापडत जाणार आहे. आणि तो प्रयत्न इकडे प्रत्येक खेळाडू करतोय. षटकार आला प्रदीपच्या बॅटमधून आणि प्रदीपचा हा टोले जंग तडाखा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. काय बॅटिंग करतायत, अप्रतिम फलंदाजी प्रदीप करतायत मैदानाच्या आतमध्ये. आणि निश्चितच हे करावं लागेल, कारण आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जायचं. म्हटलं जातं ना की जिकत नाही जवळ तवर झुंजत राहायचं. आणि तो प्रयत्न इकडे दोन्ही फलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीकरण बदललेलं आहे. परत एकदा जर पाहिलं तर एकदा समीकरण पाहूयात आपण. 15 चेंडू आणि 21 धावा या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यक आहे. 15 बॉल 21 रन. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नसतो. या मॅच नंतर लकी ड्रॉ देखील आपण काढणार आहोत. भाग्यवान 3 विजेते कोण या मॅच नंतर आपल्याला कळेल. स्क्वेअर कट क्रिकेटचं सौंदर्य दाखवतात. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवतात. आणि या बॉललाही पाठवतात सरळ बाउंड्री लाईन पार. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा सनसनीत चौकार. तयार होत आहेत. यावेळेस देखील पायांवर टाकलेला बॉल तिकडे देखील 2 धावा पूर्ण केल्या जाणार आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण विठू माऊली म्हाळुंगी संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आज सकाळच्या सत्रामध्ये याच 2 संघांमध्ये पहिली मॅच झाली होती. तिथे विठू माऊली म्हाळुंगी संघाने प्रवरा पॅन्थर्स अकोले संघाला पराभूत केलं होतं. आणि याही सामन्यामध्ये तोच प्रयत्न त्यांचा निश्चितच आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. परंतु आता प्रवरा पॅन्थर्स अकोले यांना देखील मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यावं लागेल. आम्हीही जिंकायला आलोय. अनुप पारासूर बॉलिंग साठी पायांवर टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्याला फक्त दिशा द्यायची होती, परंतु यशस्वी नाही झाले. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. षटक क्रमांक 4 संपलाय आणि 4 ओव्हर नंतर धावा फलकावर आपण नजर टाकूयात. एकूण धावा संख्या 51 धावा. शेवटचे 12 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी 15 धावेंची गरज आहे. आखरी 12 गेंदेवर 15 रन. शेवटचे 12 बॉल आणि पाहिजेत 15 रन. काय होईल?
पाहुयात येणारी वेळ आपल्याला सांगून जाणार आहे. सर्वेसर्वा बाळासाहेबजी नवाळे असतील, शनिदा ट्रेडरचे सर्वेसर्वा संतोषजी सपकाळ, त्याचबरोबर गिरीश कंस्ट्रक्शन अँड फॅब्रिकेशनचे गोविंद अर्थात पिंटू शेठ थिगडे असतील, पठाण स्पोर्ट राजूरचे एस पी पठाण, मुळा मेडिकल राजूरचे डॉक्टर जालिंदर लामटे, जनता मटन शॉपचे जावेदभाई खाटीक, त्याचबरोबर आई मेडिकल राजूरचे ऋषी नवाळी, आमच्यासोबत तुषारजी मैड या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेमध्ये काम पाहतायत, त्यांचंही निश्चितच कौतुक करावं लागणार आहे. या स्पर्धेचं आयोजन ज्यांनी केलंय, ज्यांनी या स्पर्धेला योगदान दिलंय त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. शेवटचे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 15ची गरज. आफताब यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. पहिला चेंडू खरा, पहिला चेंडू इकडे वाईड आलाय. थोडासा दबाव आहे, दबाव तर प्रत्येक खेळाडूवर असणार आहे, कारण मॅच आता अशा परिस्थितीमध्ये आली आहे. दबाव फलंदाजांवर, दबाव गोलंदाजांवर, दबाव प्रत्येक खेळाडूवर, दबाव संघ मालकांवर आणि दबाव संघाच्या चाहत्यांवर देखील आहे. काय होईल? 11 बॉल 12 बॉल आणि आता पाहिजेत 14ची गरज आहे. बॉल हलक्यात ढकललाय, फिल्डर मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल पर्यंत येण्याच्या प्रयत्नात आहेत. एक सिंगल प्राप्त करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नकार दिला. फक्त एकच धाव तिकडे मिळेल आणि 1च्या मदतीने आपण जर पाहिलं, पण तिसऱ्या पंचांची मदत इकडे घेण्यात आली आहे. फलंदाज बाद आहेत का ते मात्र इकडे तपासलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण फायनलचा सामना बघू शकता आणि या फायनलच्या मॅच साठी पिंटू शेठ माळवे, त्याचबरोबर रंगनाथ शेठ केळकर, अभिनवाळी, डॉक्टर निलेशजी देठे साहेब, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य जयबाई ठोकळ मॅडम, एपीआय किशोरजी पवार, निलेश दादा भांगरे, युवा नेते मुकुंदजी लामटे, दत्ता भोईर साहेब, नॉट आउट, त्याचबरोबर राजूभाऊ धादवड, त्याचबरोबर नाझीमबाई सय्यद, ही सर्वच मान्यवर मंडळी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या सर्वांचं आम्ही मनापासून आभारी आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये अनेकांनी आपल्याला योगदान खरं तर दिलेलं आहे. विशेष म्हणजे पाबळकर बंधूंचं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत, ज्यांनी आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलं. मागच्या 5 वर्षांपासून नाजिम सय्यद यांच्या वतीने विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आफताब यांच्यासाठी असणार आहे. परंतु पहिला चेंडू खराब आला होता, त्यानंतरच्या 2 चेंडूंवर निश्चितच आपला प्रभाव आफताबने देखील टाकलेला आहे. समीकरण बदलत चाललंय, प्रत्येक चेंडू नंतर सामन्याचं गणित बदलत चाललंय. काय होईल? धक 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 प्रत्येकाची वाढत चालली आहे, कारण राजूर प्रीमियर लीग ही स्पर्धा आता अंतिम टप्प्याकडे आली आहे. आणि विशेष म्हणजे आता शेवटचे काही बॉल बाकी राहिलेले आहेत आणि शेवटच्या काही बॉलमध्ये धावा देखील विजयासाठी बनवणं आवश्यक आहे. अजूनही जर बघितलं तर 10 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. सामना जरी सोपा वाटत असला, परंतु वाटतो तितका सोपा नाहीये, लढावं लागेल. फुलर लेंथवर परत एकदा एक चांगला बॉल, अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. आफताब जबरदस्त गोलंदाजी करतायत. एक युवा टॅलेंटेड अकोले तालुक्याचं भविष्य कोथरूड प्रीमियर लीग मध्ये देखील आम्ही गतवर्षी पाहिलं होतं. जबरदस्त कामगिरी करत असताना आज देखील राजूर प्रीमियर लीग मध्ये आफताब आपल्या गोलंदाजीची छाप सोडतायत. बॅकफुटला गेले, स्ट्रोक चांगला आहे, फिल्डर मागे उभे आहेत, झेल पकडला जातोय आणि मोठी विकेट. फलंदाज बाद होत आहेत, विकेट आली आहे, खेळाडू बाद. महत्वाची विकेट आफताब मिळवत आहेत आणि या सामन्यामध्ये अजून थोडीशी रंगत आणतायत. नाझीमबाई सय्यद यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक या विकेटसाठी आफताब यांना मिळणार आहे. चांगली गोलंदाजी करतायत. पहा, हे षटक महत्वाचं होतं, हे षटक सर्वाधिक निर्णायक होतं,
कारण या ओव्हरवर सर्व डिपेंड आहे. अजून येणारे चेंडू मात्र महत्वाचे ठरणार आहेत. समीकरण प्रत्येक चेंडू गणित बदलत चाललंय. राजूर प्रीमियर लीग फायनलचा सामना विठोबावली म्हाळुंगीच्या विरुद्ध प्रवरा पॅन्थर्स अकोले. कोण जिंकणार या मॅचला अजूनही हा प्रश्न गुलदस्त्यामध्ये. परंतु येणारे 8 चेंडू आणि 13 धावेंची आवश्यकता. ग्रामीण टेनिस क्रिकेटवरून देखील अनेक प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेले आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत असणार आहे. 8 बॉल 13 रन. उठवलाय बॉल परंतु तिकडे फिल्डर आहेत चूक करतायत. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार आलेला आहे. 4 रन्स. गोलंदाज करेल तरी काय करेल. चुका चुका आणि चुका तुम्हाला या स्पर्धेच्या विजेतेपदापासून मात्र दूर घेऊन जाऊ शकतात. गोलंदाजाने इकडे मॅच बनवली परंतु क्षेत्ररक्षकाने त्यांना साथ दिलेली नाहीये. चौकार आलाय आणि या चौकाराने सामना परत एकदा फलंदाजी करण्याला सांगितलं. हा आहे हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर. प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा सनसनीत चौकार. चौकार आला. सामना थोडासा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकलाय. पाहुयात. अतिरिक्त बाउन्स अतिरिक्त उसळी प्राप्त केली आहे बॉलने आणि बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. तिकडे बघूयात. तिकडे पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. काय निर्णय असणार आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. निर्णय काय असेल तो निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. राजूर प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन ज्यांनी ज्यांनी केलंय त्यांचे मनापासून धन्यवाद असणार आहे. चंद्रमौली पेट्रोल पंपचे सर्वे सर्वा बाळासाहेबजी नवाळी. शनिराज ट्रेडरचे सर्वे सर्वा संतोषजी सपका. त्याचबरोबर गिरीश कन्स्ट्रक्शन अँड फॅब्रिकेशनचे गोविंद उर्फ पिंटू तिगळे. पठाण स्पोर्टचे SP पठाण. मुळा मेडिकलचे डॉक्टर जालिंदर लाहमटे. जनता मटन शॉपचे जावेदबाई खाटीक. आई मेडिकलचे ऋषी नवाळी. त्याचबरोबर आदरणीय आमचे प्रवीण बांबेरे असतील, ऋषी नवाळे असतील, कुणाल नवाळे असतील, मच्छिंद्र सुकटे, मच्छिंद्र पोटकुळे मेजर, ललित लहामगे, अमित मुठे, तेजस लोटे, अमोल कोरडे पोलीस, मोनू भडांगे, गोविंद भांगरे, नरेंद्र धिंदळे, बाळा मशाल, विशाल मशाल, त्याचबरोबर आकाश कोंडार, अजय कोंडार, समस्त ग्रामस्थ राजूर आणि सर्व आमची RPL कमिटी यांच्या वतीने क्रिकेटच्या स्पर्धेचं केलेलं आयोजन. आज जर पाहिलं तर प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरलेली ही क्रिकेटची स्पर्धा आणि प्रेक्षकांसाठी जर पाहिलं तर ही मेजवानी असते. सर या अगोदर 1 बाउन्स दिलाय का? या अगोदर दिलाय का 1 बाउन्स? दिलेला आहे ना? बघूयात निर्णय काय असेल, कारण हा निर्णय मात्र बराचसा महत्वपूर्ण निर्णय आहे. पंच चेक करतायत, त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत ते पोहोचवणार आहेत. या अगोदर 1 फॉर द ओव्हर देण्यात आला होता, त्यामुळे निश्चितच अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. चेक केलं जात आहे. तुफानी बल्ला
जोरदार हल्ला कोण जिंकणार राजूर प्रीमियर लीग 2026 चा मजबूत किल्ला क्रिकेट लव्हर्स राजूर आयोजित अकोले तालुका मर्यादित टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम अर्थात राजूर प्रीमियर लीग 2026 पर्व 5 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर बक्षीस दाते संघ खेळाडू आणि हो खेळामध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे हार्दिक स्वागत दमदार स्वागत जोशी दिसू दे आज मातीत मिळू दे माझ चल ठोकून शक्ती आणि आता सामन्याचं चित्र परत एकदा बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. 6 बॉल आणि 9 धावेंची गरज. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धावेंची आवश्यकता. मर्द रांगडा दिलाचा राजा अस्सल फौला ₹500 पारितोषिक असणार आहे. प्रतीक सावंत त्याचबरोबर आमचे प्रतीकजी वाकचौरे आणि आदित्य सांगडे यांच्या वतीने प्रत्येक अगस्ती क्रिकेट क्लब अकोले यांच्या वतीने प्रत्येक डॉट बॉलला 500 ना ₹500. हॉटेल मिलन यांच्या वतीने षटकारासाठी ₹500 आलेले आहेत. अरबाज मणियार यांच्या वतीने पहिलाच बॉल स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. फिल्डर मागे उभे आहेत. बॉल पर्यंत येण्याच्या प्रयत्नात आहे. तोपर्यंत एकदा पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इकडे होणार का नकार दिलाय. शेवटचे 5 बॉल आणि आता पाहिजे धावा 8. काय होईल अजूनही प्रश्न सर्वांच्या समोर आहे. शेवटचे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावेंची गरज. कोण कहता है कामयाबी किस्मत तय करती है. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है. इरादों में दम हो तो मंजिलें भी झुका करती है. आणि आज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ते दाखवून द्यावं लागेल. कुणी 6 मारो हॉटेल मिलन अरबाज मणियार यांच्या वतीने ₹500. फैजान मणियार यांच्या वतीने हॉटेल मिलन वडापाव सेंटर. चांगला स्ट्रोक लॉंगॉन मध्ये बॉल फिल्डिंग खराब. ओहो क्या बात है प्रवीण लाजवाब अफलातून फिल्डिंग. प्रवीण नायकवाडीसाठी नाझीमबाई सय्यद यांच्या वतीने ₹500 आलेले आहेत. कुणाकुणाला फिल्डिंग आवडली आहे ज्यांना ज्यांना आवडली आहे टाळ्या वाजवा. सर किती रन आहेत 3 धावा.
शेवटचे चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिलेले आहेत. 4 बॉल 5 धावा. मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी. यावेळेस फाईट यॉर्करचा प्रयत्न करण्यात आलाय आणि तिकडे धावही घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. एक धाव पूर्ण करण्यात आली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाज चांगले धावलेत. वाईट यॉर्करचा प्रयत्न करण्यात आला होता, त्यामध्ये यशस्वी झाले. आणि हा चेंडू इथे रिव्ह्यूची मागणी बॅटिंग करणाऱ्या टीमकडून व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तरी ते निर्णय आलेला आहे. फेअर बॉल 1 धाव मिळेल, ती 22च्या मदतीने मिळणार आहे. आणि आता समीकरण बदलणार आहे. शेवटचे 3 बॉल आणि 4 धाव्यांची गरज. विजयी षटकारासाठी बाळासाहेब बडांगे यांच्या वतीने 500 रुपये दिले जाणार आहेत. 3 बॉल बाकी आहेत, 4 धाव्यांची गरज आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण तेच पराभवाचं कारण बनू शकतं गोलंदाजी करणाऱ्या संघाला, परंतु पाहूयात काय होईल. षटकारासाठी हॉटेल मिलन वडापाव सेंटर यांच्या वतीने देखील 500 रुपये आहेत. सुजित नवले दबाव प्रत्येकावर. 3 बॉल 4. चांगला बॉल. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. आता समीकरण शेवटचे 2 बॉल आणि 4 ची गरज. विटू माऊली माडुंगे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला प्रवरा पॅन्थर्स अकोले. राजूर प्रीमियर लीग ची फायनल, 5व्या पर्वाची फायनल. कोण जिंकणार अजूनही निर्णय गुलदस्त्यामध्ये. परंतु मित्रांनो, मॅच आवडली असेल तर एकदा दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. शेवटचे 2 बॉल आणि पाहिजेत 4 धावा. 2 चेंडू आणि 4. असफलता के बाद निराश नहीं होना चाहिए, क्योंकि सूर्यास्त के बाद सूर्योदय जरूर होता है. इथे काय होईल. चांगला बॉल. यावेळेस देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. आणि तिकडे परत एकदा तिसऱ्या पंचांची मदत. काय निर्णय असेल. धगधग अजून वाढली आहे. धगधग अजून वाढलेली आहे. पाहूयात आता काय होईल. हार्दिक स्वागत. दमदार तुफानी बल्ला. फलंदाज बाद आहेत. विकेट आली. षटकार जर खेळला तर सतीशदादा भांगरे यांच्या वतीने 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. मित्रांनो, ही स्पर्धा झाली की फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी कार्य सम्राट चषकाचं आयोजन याच मैदानावर क्रिकेट लव्हर्स राजूरच्या वतीने केलं जाणार आहे. कोथरूड प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील 19 ते 25 फेब्रुवारी दरम्यान आपल्या भेटीला येणार आहे. त्याही स्पर्धेत आपण सर्वांनी आनंद घ्या. परंतु या मॅच मध्ये काय होईल. शेवटचा 1 बॉल आणि 4 ची गरज. जे बसलेले आहेत ते उभे राहिलेले आहेत. हॉटेल मिलन वडापाव सेंटर. षटकार आला तर 500 रुपये. प्रेक्षक मागे यायचे. मॅच झाली की कुणी आतमध्ये येऊ नका. मित्रांनो, सुजित नवले जबरदस्त गोलंदाजी करतायत. राजूर प्रीमियर लीग या स्पर्धेने खूप सारा आनंद दिलाय आपल्याला. अगस्ती क्रिकेट क्लबच्या वतीने प्रत्येक डॉट बॉलला 500 रुपये सुजित नवलेला. आता 1000 रुपये. या बॉलला जर डॉट बॉल आला तर 1000 आहे. पाहूयात. शेवटचा 1 बॉल आणि पाहिजेत 4 धावा. जबरदस्त मॅच. चित्तथरारक सामना. राजूर प्रीमियर लीगचं 5वं वर्ष सदैव आठवणीत राहणारा. एका बॉल मध्ये पाहिजेत 4 रन. अजून सामना संपलेला नाही. राजूर प्रीमियर लीग मध्ये कोण जिंकलंय पाहूयात. 1 बॉल मध्ये 4. आणि यस, प्रवरा पॅन्थर्स अकोले
राजूर प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वाचे मानकरी मनापासून अभिनंदन.